शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचा अडथळा बसू शकतो, मोठा आर्थिक फटका। बघू शकता संपूर्ण महत्त्वाची बातमी, संपूर्ण घडामोड, संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एक विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनल असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बेल आयकॉन नोंदवू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते करू शकता। कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांना चीन आणि पाकिस्तानचा अडथळा बसू शकतो, मोठा आर्थिक फटका। बघू शकता संपूर्ण बातमी, गेल्या काही वर्षापासून आपण सातत्याने बघत आलो आहोत की कांद्याच्या बाजारभावात बाबतीत कायमच शेतकऱ्यांची ओरड दिसून येते। बऱ्याचदा कांद्याचे बाजारभाव इतके घसरतात की शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे देखील कठीण होऊन बसते। या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो। या सगळ्या परिस्थितीमागे जर आपण बघितले तर केंद्र सरकारची धोरणच कारणीभूत असल्याचं दिसून येते। विशेष म्हणजे कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारने कायमच दरसोडीचे निर्णय किंवा वर्तन ठेवल्याने अनेक प्रकारचे विपरीत परिणाम आहे। कांदा निर्यातीपासून व अनेक गोष्टीचा आपल्याला दिसून येतात। बऱ्याचदा कांद्याच्या बाबतीत ग्राहकांना दिलासा मिळावा या दृष्टिकोनातूनच कांद्याची धोरणे ठरवली जातात व त्याचा प्रमुख फटका मात्र शेतकऱ्यांनाच बसत असतो। याचाच विसर केंद्र सरकारला कायम पडतो की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना माध्यमातून उपस्थित केला जातो। अगदी सध्या तर आपण कांदा निर्यातीची परिस्थिती बघितली तर यामध्ये कांदा निर्यातीचे केंद्र सरकारने धोरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या असून त्याचा विपरीत परिणाम व कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांपासून व शेतकऱ्यांपर्यंत बसेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राईब करून व्हिडिओ अपलोड तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।